पुण्यातील चाकण शिक्रापूर महामार्गावरती भरधाव कंटेनर चालकाचा थरार बघायला मिळालेला आहे। या भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली आहे। कंटेनरच्या धडकेमध्ये 4 जण जखमी झालेले आहेत। तर पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला डंपर आडवा घालून दुचाकीस्वारांनी थांबवलंय आणि त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलंय। पुण्याच्या चाकण शिक्रापूर महामार्गावर एक कंटेनर चालकाने हैदोस घातलाय। तब्बल 30 किलोमीटर पर्यंत या कंटेनर चालकाने अनेकांना धडक दिली आहे। कंटेनरच्या धडकेत 4 जण जखमी झालेत। या अपघाताची सुरुवात चाकणच्या माणिक चौकातून झाली। तिथे एका मोटरसायकलला उडवलं, त्यात 3 महिला जखमी झाल्या। भीतीपोटी तो कंटेनर चालक सुसाट वेगाने शिक्रापूरच्या दिशेने पळ काढू लागला। पळून जात असलेल्या कंटेनरचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला। हे पाहून चालकाने कंटेनरचा वेग वाढवला। वाटेत येणाऱ्या वाहनांना उडवत तो बेफाम निघाला होता। पुढे पोलिसांची एक गाडी कंटेनरला रोखण्यासाठी थांबली होती, मात्र कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनाला सुद्धा धडक दिली आहे। वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली। त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली। चाकण ते जातेगाव या 30 किलोमीटर अंतरापर्यंत ही थरारक घटना घडली। स्थानिकांनी रस्त्यावरती डंपर आडवा लावून कंटेनर थांबवत चालकाला बेदम मारहाण केली आहे।